मित्रांनो, मी आता सध्या कात्रपच्या जुन्या डीपी रोडला या ठिकाणी उभा आहे आणि इथून थोडस पुढे काही अंतरावर साईबाबांचं एक मंदिर आहे आणि या ठिकाणाहूनच या पालखीचं प्रस्थान होणार आहे थोड्याच वेळात। तर आपल्याला हा साईबाबांच्या पालखीचा हा जो कार्यक्रम आहे हा सगळा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे। आणि आता तिकडे थोडस बँड वगैरे लावलेले आहेत, त्याच्यामुळे तिथे काही बोलता येत नाही, त्याच्यामुळे मी इथे येऊन तुम्हाला हे सगळं सांगत आहे। आता इथून पुढे मंदिरात जाईल, त्यानंतर मंदिराच्या पुढे पालखीचं कसं सजावटीचं काम आहे ते सगळं दाखवेन। त्याच्यानंतर पालखी कशी निघते, पालखी इथून निघाल्यानंतर शिर्डीला किती दिवसात पोहोचते ते सगळं आपण या ठिकाणचे जे मंडळ आहे त्यांच्याकडून सगळी माहिती घेणार आहोत। आणि ही जी पालखी आहे ही सालाबाद प्रमाणे या ठिकाणाहून कात्रप या ठिकाणाहून निघते। बदलापूर मधील सर्वात मोठी पालखी ही मानली जाते आणि या पालखीचं थोड्याच वेळात या ठिकाणाहून प्रस्थान होणार आहे। तर आपल्याला या पालखीचं कसं नियोजन आहे आणि पालखी कशी निघते, पालखीला किती उत्साहाने लोक सहभागी होतात, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तुम्ही। आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता मी पालखीच्या ठिकाणी जात आहे आणि तिथली काय दृश्य आहेत ते आपण बघणार आहोत। असाल या ठिकाणी सर्व गाड्यांची जमा झालेली आहे। पालखीसाठी ज्या काही गाड्या लागतात इथे हा टेम्पो उभा आहे, याच्यामध्ये त्यांचं काही सामान असणार आहे। त्याच्यानंतर या गाडीमध्ये डीजे वगैरे लावलेला आहे, छान असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अतिशय उत्साहाने सर्वजण या ठिकाणी जमा झालेले आहेत, बघू शकता सर्वजण पालखीसाठी उत्साहाने या ठिकाणी जमा झालेले आहेत। आणि आपण जर इकडे बघितलं काही टेम्पो वगैरे आहेत, या ठिकाणी सुद्धा टेम्पोच्या व्यवस्था करण्यात आलेली आहे। जे पण काही त्यांचं सामान वगैरे असेल ते या गाड्यांमध्ये लोड करण्यात येत आहे। तुम्ही बघू शकता भरपूर अशा गाड्या या ठिकाणी त्यांच्या सेवेकरता ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय उत्साहाने ही पालखी या ठिकाणाहून निघणार आहे। आपल्याला थोड्याच वेळात या पालखीचं छान असं दृश्य पाहायला मिळणार आहे। तर इथे बघू शकता तुम्ही पाण्यासाठी पण त्यांनी व्यवस्था छान पद्धतीने ड्रम वगैरे ठेवलेले आहेत टेम्पो मध्ये। त्यानंतर या गाडीमध्ये सुद्धा पाण्यासाठी नळ वगैरे टाकी ठेवलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय केलेली आहे। त्यानंतर या गाडीमध्ये त्यांचं काय सामान आहे आणि बरेचसे साई भक्त या ठिकाणी उत्साहाने जमा झालेले आहेत। थोड्याच वेळात आपल्याला या पालखीचं हे दृश्य पाहायला मिळणार आहे, तो शेवटपर्यंत बघत राहा। साईबाबांच्या मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्यावर फुलांच्या पाकळ्यांनी सुंदर अशी एक डिझाईन तयार करण्यात आली होती। ही डिझाईन अशी दिसत होती की जणू काही फुलांच्या पाकळ्यांची चादरच या ठिकाणी पांघरलेली असावी। मंदिराच्या बाहेर साईबाबांची सुंदर अशी पालखी सजावट करून ठेवली होती। मी आता सर्वात प्रथम मंदिराच्या आत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतो, मग आपण ही पालखी कशा पद्धतीने सजवलेली आहे ती बघूया। या ठिकाणी सर्व साई भक्त ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मंडळी असतील, सर्व या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी जमा झालेले आहे साईबाबांच्या पालखीसाठी आणि अतिशय उत्साहाचं या ठिकाणचं हे वातावरण आहे। तुम्ही बघू शकता
या ठिकाणी हे बाबा आहेत, किती उत्साही दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी आपले दरवर्षी जाणारे महेश मेहर आमचे भाऊजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दरवर्षी या ठिकाणी ते ही वारी करत असतात. हे दादा असतील, हे दादा सुद्धा दरवर्षी आपण जाताना या ठिकाणची जी साईबाबांची पालखी आहे या ठिकाणाहून निघते. ते सर्वजण अतिशय उत्साह आणि आनंदाने या ठिकाणाहून जात असतात. तर हे आहे साईबाबांचं मंदिर आणि छान अशी साईंची मूर्ती आहे या ठिकाणी. आपण साईंचं दर्शन झालेलं आहे आपलं. त्यानंतर आता आपण बाहेरचं कसं दृश्य आहे ते पाहणार आहोत. पालखीच्या वरच्या बाजूला सुंदर असा वारकऱ्यांचा देखावा सादर केला होता. यामध्ये सर्व वारकरी आपापल्या वेशभूषेत, त्याचप्रमाणे पालखीला जाण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सर्व या ठिकाणी दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर वरच्या बाजूला शिर्डीची वारी हा असा बोर्ड लावला होता. पालखीच्या सर्वात वरच्या बाजूला विठ्ठलाची मूर्ती ढगांच्या आडून वर येताना दिसत होती. त्याचप्रमाणे ती ढगांमध्ये अदृश्य होताना सुद्धा दिसत होती. खूप सुंदर असा हा देखावा इथे पाहायला मिळाला. पालखीच्या आतमध्ये साईबाबांच्या 2 फोटो फ्रेम सुंदर असे हार घालून व्यवस्थितपणे ठेवण्यात आल्या होत्या. सुंदर असे पालखीचं या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे. बघू शकता हा एक छानसा इथे देखावा सादर केलेला आहे. जे वारकरी असतात, जे पदयात्री आहेत, त्यांचं दृश्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी छोटे छोटे वारकरी असतील, छोट्या मूर्तीच्या स्वरूपात या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. इथे पालखी दिसते आपल्याला, बैलगाडी दिसते, हा रथ दिसतो विठ्ठलाचा. त्यानंतर हे वारकरी बकवास वाजवताना, त्यानंतर अँब्युलन्स सुद्धा दाखवलेली आहे, पाण्याचं टँकर सुद्धा दाखवलेलं आहे. छान अशा पद्धतीने पालखी सजवण्यात आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे भरपूर असे साई भक्त या ठिकाणी या पालखीसाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत. बघू शकता खूप छान असं वातावरण आहे या ठिकाणचं. आणि इकडे जर बघितलं तर या पालखी सोहळ्यामध्ये महिला असतील, तरुण मंडळी असतील, फार उत्साहाने या ठिकाणी जमा झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या डोक्यात शिर्डीची वारी नावाची अशी आपल्याला टोपी दिसते. त्याच्यानंतर इकडे तरुण मंडळी, सर्व काही मंडळी या ठिकाणी आपल्याला पालखीसाठी दिसत आहे. थोड्याच वेळात या ठिकाणाहून या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि इथून पुढे मग बदलापूर स्टेशन असेल पश्चिमेकडील, त्यानंतर उल्हास नदीकडून पुढे मग शिर्डीकडे रवाना होणार आहे. आता आपण या ठिकाणची जी पालखी सोहळा आहे, इथे ही पालखीचं आयोजन कशा पद्धतीने केलं जातं, या ठिकाणचे जे काही अध्यक्ष असतील त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहोत आणि मग पुढील पालखीचा सोहळा आपण दाखवणार आहोत. ओम श्री साई भक्त मंडळ कात्रप बदलापूर. बदलापूर मधील कात्रप गावातील ही सर्वात मोठी पालखी मानली जाते. तर या ठिकाणी या पालखी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडून ही पालखी या ठिकाणाहून कशी निघते, त्यानंतर पालखी त्या ठिकाणी शिर्डीला किती दिवस लागतात पोहोचण्यासाठी, त्यानंतर ही पालखी किती वर्षापासून या ठिकाणाहून निघते, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर दादा थोडीशी माहिती द्या आपल्या जे ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी. हे आपल्या पालखीचं 33वा वर्ष आहे. 33वा पालखी रथ आपण बदलापूरच्या शिर्डी घेऊन जातो. आपला रूट हा माळशेज घाटावरून असतो कोराटपाडा मार्केटात, पण त्या रूटने कधी पालख्या जास्त जात नाही. पण ही पहिली पालखी की त्या रूटने जाते. त्याच्यावर 10-15 पालख्या आहेत की त्या रूटने जात आहेत. तिथे साई सेवा सगळ्यांना साईचा प्रचार करून देत आहेत. म्हणजे पहिल्या दिवशीपासून आपला सगळा प्रचार चालू असतो तिकडे. आणि त्यानंतर मग आता ही पालखी इथून निघाल्यानंतर पहिला मुक्काम कुठे होतो? पहिला मुक्काम आपला मशाला आहे, दुसरा वैशाखरेला असतो, तिसरा PWD ला असतो आणि चौथा आमचा डिंगोऱ्याला आपला उत्तूरच्या पुढे जरा एक गाव तिथे असतं. किती दिवस लागतात? आम्हाला 7 दिवस लागतात. 7 दिवस लागतात.
आता या ठिकाणाहून साधारण किती साई भक्त सुरुवातीला पालखीला असतात? आता आजच्या दिवशी बोलाल तर 3-4 हजार पब्लिक आम्हाला लवालीपर्यंत सोडायला असते आणि त्यानंतर पुन्हा रस्त्यात पण काही लोक जॉईंट होत असतील. बरोबर 500-600 लोक असतात. तर साधारण म्हणजे 33 वर्ष झाली काय आपल्या 33 वर्ष झाली. एकेकाळी आमचा 3,500चा आकडा होता, पण मॅनेज होणे त्यामुळे आम्ही थोडा कमी सध्या इतर पण काही पालखी सोडले या ठिकाणून निघतात, त्याच्यामुळे पब्लिक थोडीशी डिवाइड झालेली असावी. तरी सुद्धा आता आपण जे बघितलं तर या ठिकाणी भरपूर असे साई भक्त या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि दादांनी आपल्याला जी माहिती दिली ती माहिती जे साई भक्त या ठिकाणाहून जाणार आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. तर आता आपण पालखी या ठिकाणाहून जी निघणार आहे ते त्याचं दृश्य कसं आहे ते सगळं आपण पाहणार आहोत. धन्यवाद दादा दिलेल्या माहितीबद्दल. साईनाथ महाराज की जय. चला. सकाळी 8 वाजता या ठिकाणी साईबाबांची आरती झाली आणि मग लगेचच पालखी बदलापूरवरून शिर्डीकडे जाण्यास निघाली. पालखी आता निघालेली आहे आपली साईबाबांची या ठिकाणाहून. आपलं या ठिकाणाहून प्रस्थान झालेलं आहे साईबाबांच्या पालखीचं. अतिशय उत्साहाने सर्वजण पालखी घेऊन निघालेले आहेत.
या पालखी सोहळ्यात आपल्याला छोट्या मुलींचं लेझिम पथक सुद्धा दिसत आहे. खूप छान पद्धतीने इथे हे लेझिम वाजवताना दिसत आहे. आपल्याला या शिर्डीच्या वारीमध्ये काका दिसलेले आहे. काका आपल्याला दरवर्षी या वारीमध्ये सहभागी होतात असं सांगितलं काकांनी. काका किती वर्ष झाली वारीमध्ये राहताय? मला आता 3 वर्ष झालेली आहे. 3 वर्ष झाली. 4 वर्ष आहे. कसा अनुभव आहे आपला? अनुभव एक नंबर. कसं वाटतंय साईंच्या? एकदम म्हणजे सहारे आले, बाबाच्या पालखीला आल्या सहारे आले. साईंच्या चरणी लीन व्हायला आनंद वाटते. आनंद वाटते. आणि या पालखीमध्ये आता ही पालखी इथून निघालेली आहे. होय. आता या पालखीला तिकडे शिर्डीमध्ये पोहोचण्यासाठी किती दिवस लागतील? 7व्या दिवशी पोहोचणार. 7व्या दिवशी. होय. शनिवारी पोहोचणार आणि मग आपल्याला तिथे दर्शन होणार. दर्शन घेणार. तर मग आनंदाने दर्शन करा. होय. आणि साईंचा आशीर्वाद घेऊन परत या. सुखरूप जा, सुखरूप या. जय साईराम. साईराम. बाबा सुद्धा आपल्याला स्कूटीवर चाललेले दिसत आहे. खूप साऱ्या महिला भगिनी सुद्धा या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिसत आहेत. असं म्हटलं जातं की जेव्हा साईबाबांचं आपल्याला बोलावणं येतं तेव्हाच आपण शिर्डीला जात असतो. या पालखी सोहळ्यात जे सर्व काही साई भक्त सहभागी झालेले आहेत त्या सर्वांना साईबाबांचं बोलावणं आलं असेल, म्हणूनच ते सर्वजण या पदयात्रेत सहभागी होऊन शिर्डीला जाताना आपल्याला आज दिसत आहे.
मी या ठिकाणी बदलापूर पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन या ठिकाणी उभा आहे. तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात या बदलापूर पूर्वेकडून या साईबाबांच्या पालखीचं आगमन या ठिकाणी होईल व इथून पुढे हीच पालखी बदलापूर उल्हास नदीकडून बदलापूर गावाकडून पुढे शिर्डीला रवाना होईल. आता थोड्याच वेळात आपल्याला इथे पालखी येताना दिसेल. तर आता आपण पालखीचं हे दृश्य पाहणार आहोत. आता आपल्या साईबाबांची पालखी सानेवाडी या परिसरात आलेली आहे. आता ही पालखी पुढे रमेशवाडी या परिसरात थांबेल. त्या ठिकाणी सर्व साई भक्तांना नाश्त्याचे आयोजन केले आहे. त्या ठिकाणी सर्वांचा नाश्ता होईल आणि मग सर्व साई भक्त पुढे आपला प्रवास सुरू करतील. आपले रमेशवाडी आलेले आहे आणि इथे आपण पालखी थोडा वेळ या ठिकाणी उतरवून ठेवण्यात आली व त्यानंतर सर्वांनी नाश्ता केला व पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आपण उल्हास नदी उल्हास नदीवर आपली साईबाबांची पालखी आलेली आहे. आपल्याला इथे येताना दिसत आहे. बघू शकता उत्साहाने आपल्याला इथे दिसत आहे. तर अशा पद्धतीने पालखी आपली उल्हास नदीवरून बदलापूर गावाकडे जाताना दिसत आहे. बदलापूर गावाकडून पुढे मग शिर्डीला जाईल. त्यानंतर पालखी शिर्डीवरून परत 7 दिवसानंतर सगळे पदयात्री आपापल्या ठिकाणी म्हणजे आपापल्या शहरामध्ये येतील. आता इथे आपल्याला काही साई भक्त आहेत ते आपल्याला इथे भेटलेले आहेत. दादा तुम्ही किती वर्ष झाले या वारीत असता? 2007 साली पालखीला जॉईन केलं सुरुवात केली. आजचा माझा 18 वर्षांमध्ये तुमचे अनुभव कसे आहेत? अनुभव म्हणजे खूप चांगले अनुभव नाही पाहिजे. अनुभव बोलून प्रत्येकाला पावला असतो येतो. जसं हा प्रवास आपला सुरू होतो ना आम्हाला असं होतं म्हणजे बाबांच्या बरोबर एकदाची पोहोचतोय आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होतोय असं होतं. आणि अनुभव तर बोललं तर प्रत्येकाला अनुभव साईबाबांच्या चरणी आपण लीन होतो आणि त्यांच्या भक्तीत आपण भक्तीत वाहून जातो. त्यामुळे जो आनंद होतो तो जगात मावेनासा असतो. आता आपली पालखी त्या ठिकाणी शिर्डीला किती दिवसात पोहोचते? म्हणजे आपली पालखी 7 दिवसांनी 7 दिवसांनी पोहोचते. मग 7 दिवसात काही ठिकाणी मुक्काम होईल. त्या ठिकाणी मग
आपण मुक्काम करत करत शिर्डीला पोहोचणार. असं पाहिलं तर आता आमचा पहिला दुपारचा जेवणाची आहे जी लवाली गावामध्ये आहे. त्याच्यानंतर आमचा मसा गाव आहे. मसा गावात संध्याकाळची वस्ती होती. संध्याकाळचा मुक्काम आहे 32 किलोमीटरचा. त्याच्या पुढे वैशा कल्ला वस्ती आहे. त्याच्या पुढे माळशेज घाट आपला PWD ऑफिस आहे. नंतर आपला आले पाटीलच्या 10 किलोमीटर अलीकडे आहे. त्याच्या पुढे डोळा गाव आहे. त्याच्यानंतर कुरुळे गाव आहे. त्यानंतर शिर्डीमध्ये शेवटचा मग हे शिर्डीमध्ये होईल आणि मग दर्शन होईल आणि मग परत परतीचा प्रवास सुरू होईल. तर आपल्या सोबत महेश दादा आहेत. महेश दादा काय सांगतात, त्यांचा अनुभव काय ते ऐकूया. आवाज येत नाही इथे. आरती वगैरे सर्व ओम साईराम. आता आपण इथून हा प्रवास आपल्या बदलापूर शहरातून सुरू केलेला आहे. 7व्या दिवसानंतर आपण शिर्डीत पोहोचणार आहोत. तर भरपूर असे भक्तगण, भरपूर असे पदयात्री या ठिकाणाहून शिर्डीकडे रवाना होताना आपल्याला दिसत आहेत. आपला प्रवास सुखकर हो. आपण इथून सुखरूप द्या आणि सुखरूप या. साईबाबा चरणी आमचं वंदन. तुम्ही दर्शन करा. साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. अशा पद्धतीने आपण या पालखीला इथे निरोप दिलेला आहे. या उल्हास नदी या ठिकाणी तुम्ही मागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि इकडे आपल्याला ही पालखी जाताना दिसत आहे. आता आपण या ठिकाणी पालखीला निरोप दिलेला आहे आणि या व्हिडिओचा आता आपला इथे एंड होत आहे. आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करत आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईराम.